चारित्र्याच्या संशयातून एका डॉक्टर पतीनं आपल्या डॉक्टर पत्नीची हत्या केल्याची घटना समोर आली आहे। आपल्या भावाच्या साथीनं या नराधम डॉक्टरनं आपल्या पत्नीची हत्या केली। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। संशयाचं भूत आणि संसाराची राख रांगोळी, 24 तास सीसीटीव्हीची नजर, परपुरुषाशी बोलण्यावर बंधन, काय करते, कुठे जाते, कुणासोबत जाते यावर सतत वॉच, आणि या सगळ्याचा शेवट काय तर हत्या। एखाद्या क्राईम वेब सिरीजलाही लाजवेल असा हा घटनाक्रम आहे नागपूरच्या डॉक्टर अर्चना राहुलेंच्या हत्येचा। 7 जन्म साथ देईन असं वचन देणाऱ्याच नवऱ्यानं अर्चना यांचा जीव घेतलाय। डॉक्टर अनिल राहुले यांच्या डोक्यामध्ये संशयाचं भूत शिरलं होतं, त्यामुळे त्यांनी अर्चनावर बंधने टाकली होती। अगदी अर्चनाच्या घरच्या व्यक्तींना देखील अर्चनाच्या घरामध्ये प्रवेश नव्हता। अर्चनाच्या घरामध्ये कोण येतं, कोण जातं हे बघण्यासाठी देखील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते। यावर त्यांचं समाधान झालं नाही तर व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून देखील अर्चनाची खबर घेतली जात होती। डॉक्टर अनिल राहुलेनं भावाच्या साथीनं आपल्या पत्नीला संपवलंय। छत्तीसगडच्या रायपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर असलेल्या अनिलनं भाऊ राजूला पत्नीबाबत तक्रार केली आणि दोघांनी मिळून तिची हत्या केली। धक्कादायक बाब म्हणजे हत्येतील सह आरोपी राजू हा मोटिवेशनल स्पीकर है। ब्रदर के सहायता ने वेपन्स भी लेके गए थे, उनको छुपाया गया था पहले, एंड वाइफ का ट्रस्ट पाके जब वो सस्पेक्ट नहीं कर रहे थे कि उनके ऊपर वार होगा, तो बंद घर में उनके ऊपर वार किया गया है। एंड वो वेपन्स रिकवरी अभी इन्वेस्टिगेशन का पार्ट है। एंड क्योंकि वो दोनों उनके लिए नोन है, ब्रदर आणि ब्रदर इन लॉ, वो सस्पेक्ट नहीं किया कि उस दिन उनके ऊपर ये हत्याकांड होने वाला। अर्चनासाठी आपलंच घर तुरुंग बनलं होतं, पण भांडणं नको म्हणून अर्चनानेही हे निमूटपणे सहन केलं। पण तरीही आरोपी डॉक्टरच्या डोक्यात संशयाचं भूत मात्र कायम होतं, आणि म्हणूनच भाई राजू राहुलेच्या मदतीनं अनिलनं पत्नीची हत्या केली आहे। हत्येनंतर आरोपी रायपूरला निघून गेले। 2 दिवस तिचा मृतदेह त्याच घरात पडून होता। 2 दिवसांनी हत्येचा उलगडा झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आणि बायकोवर वॉच ठेवण्यासाठी जे लावण्यात आलेले सीसीटीव्ही होते हत्येचा मूळ साक्षीदार ठरले। जो वर्क प्लेस है तिथे होते असं आम्हाला सांगितले त्यांनी, बट CDR एनालिसिस वगैरह एंड ऑल्सो CCTV कैमरा एविडेंस ये सब पॉइंट आउट करते हैं कि उस समय वो नागपुर में ही थे, इनफैक्ट उनके घर के लोकेशन पे थे, एंड दिस कैन नॉट बी कॉन्ट्रडिक्टेड। संशयाच्या किड्यानं एका निष्पाप महिलेचा जीव घेतला, 24 वर्षांचा संसार तुटला। या डॉक्टर दाम्पत्याचा मुलगाही MBBSच्या 3ऱ्या वर्षात शिकतोय, पण या लेकरापासून त्याची आई आता मात्र कायमची दूर गेली आहे। तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।